चरक संहितेतील अध्याय 7वा तो म्हणजे न वेगन धारणीय अध्याय. वेग म्हणजे मनुष्याने स्वाभाविकपणे जी ग्रहण किंवा निर्धारण करण्याची प्रवृत्ती असते तिला वेग असे म्हणतात. आचार्य चरकांनी एकूण 14 अधारणीय वेगांचे वर्णन या अध्यायामध्ये केलेले आहे. जर आपण या वेगांचे धारण केले तर आपल्याला विविध प्रकारचे आजार होऊ शकतात. तर आता आपण या वेगांच्या धारण केल्याने काय काय आजार उत्पन्न होऊ शकतात हे बघूया. बैठो। क्या क्या तकलीफ हो रही है आपको? माझ्या पोटात दुखत आहे आणि हातापाय वगैरे पण दुखत आहे 2-3 दिवस. अच्छा, कितने दिन से हो रहा है ये सब? 2 हफ्ते झाले. अच्छा, और खाने में कुछ आ गया था क्या गलत? नाही, बाहेरचं वगैरे काहीच नाही खात मी. ठीक। छातीत पण दुखत आहे माझ्या खूप दिवस झाले. और आपका काम काज क्या है? माझी फुलांची दुकान आहे बाहेर. अच्छा, तो फिर सुबह कब जाते काम के लिए? सुबह 9 बजे जाते. और आना कब होता? अभी टाइम ही लगता, 5-6 बज जाते कधी-कधी. तो उस पीरियड में वॉशरूम वगैरह जाना मिलता कि नहीं मिलता? सकाळी दुकानात जाताना जाते आणि नंतर मग वापस आल्यावर दुकान बंद केल्यावर. अच्छा, ते मार्केट असते ना आमचं, तर हा. खूप गिराईक असतात तर टाइमच नाही भेटत तेवढा जायला. और आणि वॉशरूम वगैरे पण नाही आहे ना. और क्या क्या और? माझ्या पोटात इथे याच बाजूला दुखते फक्त. अच्छा, देखो आपके ये सब लक्षण देख के तो लगता है कि आप मूत्रवेग का बहुत धारण कर रहे हैं। तो उसके लिए आप एक काम करो, आप जो है घी का सेवन करो भोजन के पहले, खाना खाने के पहले और खाना पच जाने के बाद। पुरुष वेगाचे धारण केल्यामुळे पक्वाशयशूल, शिरहशूल, आदमान, जंगा, पिंडिको, उद्वेष्टन यासारखे लक्षणं दिसून येतात. आणि यावरती आपण अभ्यंग, स्वेदन आणि वर्ती प्रयोग यासारखे चिकित्साचा उपयोग करतो. मूत्रवेगाचे धारण केल्याने मूत्रकृच्छ, शिरहशूल, उदरशूल, मूत्रेंद्रियशूल, विनाम या प्रकारचे आपल्याला लक्षणं दिसून येतात. आणि यावर आपण स्वेदन, अवगाहन, अवपीडक म्हणजेच जेवण झाल्याच्या नंतर आणि जेवण करण्याच्या अगोदर घृतपान करणे याला आपण अवपीडक म्हणतो. आणि आपल्याला बस्ती करायला पाहिजे. अरे पूजा, का बरं रडत आहे तू? काय झालं? रडू नको. काय ग, फक्त सतत सतत रडत असते. बस झालं, नको रडू आता. अगं तिला रडू दे. जर रडली नाही तर तिला काय काय आजार होऊ शकतात माहिती आहे का तुला? कायच होणार आहे जर रडली नाही तर? जर रडली नाही तर तिचं अरुची होईल, डोळ्यांचा आजार होऊ शकतो, चक्कर होऊ शकतो आणि हृदयरोग पण होऊ शकतो. जर अश्रुवेगाचे धारण केले तर यामुळे प्रतिशाय म्हणजे सर्दी, नेत्ररोग, हृदयरोग, अरुची आणि भ्रम यासारखे लक्षणं दिसतात. याच्या चिकित्सामध्ये आपण स्वप्न म्हणजेच आपण झोप घेऊ शकतो आणि प्रिय कथा श्रवण हे करायला पाहिजे. कधीपर्यंत चालणार आहे? कंटाळा आला मला. झोप मग. तू कधीपर्यंत जागणार आहे मग? माझं खूप राहिलंय, मला नाही झोपायचं आता. आपण असंच करू तर मग आपलं तर रोजच चाललं, मग तब्येत तर कसं? किती पेंडिंग काम आहे, हे रेकॉर्ड करायचं, ते रेकॉर्ड करायचं, पेपर आले, इतका पेंडिंग पोर्शन राहिलाय. मला आताच नाही झोपायचं, बघून घेऊ नंतर काय होतं. 1-2 दिवस फक्त पेपर वेपर्यंतच तर जागायचं आहे. चालले मी झोपायला, बघ तुझं. जर आपण निद्रा वेगाचे धारण केले तर यामुळे आपल्याला जृंभा, नेत्ररोग, नेत्रगौरव आणि अंगमर्द यासारखे लक्षणं दिसतात. याच्यावरती चिकित्सा म्हणून आपण स्वप्न म्हणजेच झोप घ्यायला पाहिजे आणि आपण डोक्याची मालिश करायला पाहिजे, ज्याला की आपण चंपी करायला पाहिजे असं म्हणतो. तर याच्या लक्षणांमध्ये कृशता, दुर्बलता, विमर्णता, अंगमर्द, अरुची, भ्रम अशा बऱ्याचशा लेक्चर गोष्टी आहेत. कधी संपणार? मला भूक लागली. हो यार, मला पण खूप भूक लागली आहे. मेस मध्ये काय असणार जेवायला? आज तर सोमवार आहे ना, असणार तीच बोरिंग आलू वांग्याची भाजी. यार मला नाही, बिलकुल नाही आवडत ती भाजी. मला पण नाही आवडत. आता काय, चांगली भाजी नाही तर मग जेवण पण राहूच देऊ. मग कसं जेवायचं की नाही? नाही, राहूच दे आता. भाजी नाही आहे चांगली तर काय जेवणार.
जर आपण क्षुधावेगाचे धारण केले तर आपल्याला कृशता, विवर्णता, दुर्बलता, अरुचिभ्रम यासारखे लक्षणं दिसतात आणि याच्या चिकित्सेसाठी आपण स्निग्ध, उष्ण आणि लघु आहार खायला पाहिजे.